12 ज्योतिर्लिंगांपैकी ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची श्रद्धाच लुटली जात होती। हा धक्कादायक प्रकार थेट पोलिसांनीच उघड केलाय। दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेल्या या लुटीचं स्टिंग ऑपरेशनच पोलिसांनी केलंय। धक्कादायक म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे थेट मंदिरांच्या विश्वस्तापर्यंत पोहोचल्यानं खळबळ उडाली आहे। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर मंदिरात लूट, पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशननं लुटीचा पर्दाफाश। त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वस्ताला बेड्या, श्रद्धेचा बाजार आणि विश्वस्तांचा काळा धंदा उघड। त्र्यंबकेश्वर इथं दर्शनाखाली हजारो भाविक दररोज येत असतात। शनिवारी आणि रविवारी तर भाविकांची संख्या अक्षरशः लाखांच्या घरात जाऊन पोहोचते। श्रावण मास तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी तर भाविकांच्या गर्दीचे अक्षरशः उच्चांक गाठले जातात। मात्र याच ठिकाणी आता श्रद्धेच्या नावाखाली काळा बाजार कसा भरलाय याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। यापूर्वी सुद्धा अनेकदा त्र्यंबकेश्वर मंदिरातील अशा घटना उघड झाल्या आहेत। मात्र असं असलं तरी सुद्धा यावेळी थेट स्टिंग ऑपरेशनच करण्यात आलं आणि या मंदिरातल्या लुटीचा पर्दाफाश करण्यात आला। नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे विश्वस्त पुरुषोत्तम कडलकला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालेल्या या प्रकरणामुळे मंदिर प्रशासन आणि राजकीय वर्तुळ अक्षरशः हादरून गेलंय। नेमकं हे स्टिंग ऑपरेशन कसं राबवण्यात आलं याचा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी थरारक अनुभव सांगितलाय। या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, व्हीआयपी दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स हे सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3,000 ते 9,000 रुपये, कधी कधी 12-13 हजार रुपये सुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते। अशा स्वरूपाच्या तक्रारी हे आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3-3 हजार रुपये घेतलं जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। पोलिसांच्या तपासामध्ये अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या आहेत। अधिकृत देणगी दर्शन पास केवळ 200 रुपयांचा आहे। मात्र दलालांच्या माध्यमातून भाविकांकडून 3 ते 15 हजार रुपये उकळले जात होते। तर 10 मिनिटातच दर्शन देण्याच्या आमिषाखाली भाविकांची सर्रास लूट केली जायची। पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे आता दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेली लूट जाहीर झाली आहे। पण या स्टिंग ऑपरेशनच्या रेकॉर्डिंगवर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय। या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळ्या चैन आहेत, वेगवेगळी लोक नियुक्त केलेली आहेत आणि उत्तर दरवाजातून जी एंट्री केली जाते त्या दरवाजातून सोडताना ह्या ट्रस्टचा जो पद आहे त्या पदाचा वापर करून आतमध्ये सोडलं जातं। हे ऑन कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी घडणं अत्यंत आवश्यक असतं। तर त्या दृष्टिकोनातून एव्हिडन्स बेस हे स्टिंग ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जी चेन आहे ती चेन एस्टॅब्लिश करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ह्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये ही चेन एस्टॅब्लिश करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। माझं असं म्हणणं होतं की हा फसवणुकीचा प्रकारच नाही आहे। पैसे घेतले आणि दर्शन करून दिलं नाही अशी तर केस नाही आहे। पैसे घेतले, वादा करता मानलं की पैसे घेतले, पण ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना देवापर्यंत दर्शनाकरता नेलं पण होतं। ते तर फसवणूक कशी होते असं एक माझं म्हणणं होतं। पण ठीक आहे, ही काही ट्रायल नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ट्रायल सुरू होते त्यावेळेस याचं महत्त्व आहे आणि त्यावेळेसच याच्याबाबत कोर्ट निश्चितपणे काही निकाल देऊ शकते। ट्रस्टच्या अधिकाराचा वापर करून दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांना बेकायदेशीर प्रवेश दिला जात असल्याचा पुरुषोत्तम कडलक याच्यावर संशय आहे। तर या साखळीमध्ये थेट विश्वस्त आणि त्यांचे नातेवाईक सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणामागे आणखी मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि यासाठी तपासाची व्याप्ती सुद्धा आता वाढवण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त पदासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा पुरुषोत्तम कडलक कार्यरत आहेत। त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आता या प्रकरणासंदर्भात उमटायला सुरुवात झाली। दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे
ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात. यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त असलेल्या ललिता शिंदे यांनी थेट विश्वस्त निवडीवरच शंका उपस्थित केली आहे आणि आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप केलाय. या प्रकरणाची थेट ईडीच्या माध्यमातून चौकशी करावी अशी ही मागणी आता होतीये. यांना अकाली साहेबांनी जे सह आयुक्त धर्मदाय आहे त्यांच्यावरती पूर्ण गावात जिल्ह्यात चर्चा आहे की करोडो रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे आणि यामध्ये जिल्हा न्यायाधीश राठी कोर्ट होतं. हे मी अगदी जाहीरपणे सांगते. राठी कोर्ट असताना राठी कोर्ट यांना पदच्युत केलेलं आहे माननीय हायकोर्टाने. तर हे जे काही पैशांची जी देवाणघेवाण आज काही जो काही प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये वाढलेला आहे तर त्याच्या पाठीमागे करोडोची गैरव्यवहार झालेल्याचा आरोप आहे आणि हा आरोप मी माननीय चीफ जस्टिस यांना लेखी पत्र देऊन केलेला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांवर आता कायद्याचा फास आवळला जात असून या कारवाईनंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्र्यंबक राजाच्या दरबारामध्ये पापमुक्ती मोहिमेचा शुभारंभ झाल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झाली आहे. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.